हळद रुसली कुंकू असलं मालिकेची स्टोरी सध्या खूपच इंटरेस्टिंग होत चाललेली आहे. आता बाळजाबाई सध्या चांगलं वागण्याचा प्रयत्न करत आहे, पण दुष्यंत आणि आढळरावांना बाळजाबाईच्या अशा वागण्यावर विश्वासच बसेना. दुष्यंतला वाटतंय की बाळजाबाई आता नवीन नाटकं सुरू करते, पण तसं नाही. बाळजाबाई आता खरंच चांगलं वागते, म्हणूनच ती आज चक्क आढळरावांचे पाय धुताना दिसत आहे. तसेच ती आढळरावांची माफीसुद्धा मागत आहे. पण एवढ्या लवकर घरातले लोक बाळजाबाईवर विश्वास नाही ठेवणार. आता इकडे आढळरावांनी जत्रेवरून येताना सगळ्यांसाठी काहीतरी भेटवस्तू आणलेल्या असतात. तेव्हा मैनावती मुद्दाम आढळरावांना म्हणते की भाऊजी, तुम्ही बाळजाबाईला काहीच कसं काय आणलं नाही. तेव्हा आता अनुसया रागातच बाळजाबाईला म्हणते, तिच्यासाठी कशाला काय गिफ्ट वगैरे आणायचं, ती आपल्या घरातली नाही, तिचा आपल्याशी काहीही संबंध नाही, ती बाहेरची आहे. आता मात्र बाळजाबाईला खूप वाईट वाटतं. बाळजाबाई लगेच तिथून जाणार एवढ्यात कृष्णा बाळजाबाईला थांबवते. कृष्णा आता आढळरावांनी तिला दिलेली साडी बाळजाबाईला भेट म्हणून देते. कृष्णा बाळजाबाईला म्हणते, तुमचा आणि आबांचा आता काही संबंध नसला तरी माझं तुमच्याशी नातं आहे. तुम्ही माझ्या सासूबाई आहे, म्हणून मी तुम्हाला ही साडी देते. कृष्णाने दिलेली साडी बघून बाळजाबाईला खूप आनंद होतो. ती लगेच कृष्णाला मिठी मारते. नंतर बाळजाबाई घरातल्या सगळ्यांसाठी आमरसपुरी बनवते. एवढंच नाही तर बाळजाबाई स्वतःच्या हाताने कृष्णाला भरवते. हे पाहून सगळ्यांना आश्चर्यच वाटतं. पण आता अनुसया लगेच बाळजाबाईने बनवलेल्या जेवणाला नावं ठेवते. ती म्हणते, हा कसला पांचट रस केलाय, यात जरा पण गोडवा नाही. आता आढळराव लगेच अनुसयाला म्हणतात, अनुसया, बाळजानं रस बनवताना आपल्याच कारखान्यातला गूळ वापरला असेल. अगं, रस गोड झालाय, उगं अन्नाला कशाला नावं ठेवते. उद्याच्या भागात आपण बघणार आहे बाळजाबाई खरंच चांगले वागते का, याची खात्री करण्यासाठी कृष्णा आणि आढळराव मिळून आता बाळजाबाईने शेतकऱ्यांकडून लुबाडलेल्या जमिनी त्यांना परत करायला सांगणार आहेत. आता उद्या आपल्याला समजेल की बाळजाबाई खरंच शेतकऱ्यांना जमिनी माघारी देणार का.